नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। पशुपालक मित्रांनो, मी सध्या आहे खोकरमाव गाव, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड या ठिकाणी। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेळी पालन विषयी माहिती। तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्हाला एक शेड दिसते, तुम्ही शेडची रचना पाहू शकता। मस्त असं शेड आहे आणि एकदम शेतामध्ये ज्या ठिकाणी कुणी विचारही करणार नाही अशा ठिकाणी एकदम दुर्मिळ भाग असल्यासारखं हे ठिकाण आहे। इकडे तुम्ही पाहिलं तर इकडे पण एक छोटंसं जुन्या म्हणजे काळातलं घर असल्यासारखं छोटंसं घर आहे आणि या ठिकाणी हे शेळी पालन आहे। इथं जवळपास बिटल क्रॉसिंगच्या 50 जाती म्हणजे 50 शेळ्या आहेत। शेळ्याची संख्या 50 आहे। तर पाहूया हे शेळी पालन कसं आहे, काय आहे, सविस्तर माहिती। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा। तर चला पाहूया सविस्तर माहिती। मित्रांनो, तुम्ही या साईडला पाहिलं, या साईडला पाहिलं तर या ठिकाणी त्यांचं शेड आहे आणि चल द्या पुढे चल। या ठिकाणी त्यांचं शेड आहे आणि इकडे जर तुम्ही पाहिलं तर इकडे त्यांच्या शेळ्या आहेत। तर आपण या ज्या शेळ्या आहेत त्याविषयी सविस्तर माहिती पाहूया। हे शेळी पालन कसं म्हणजे सुरुवात केली, किती शेळ्यापासून सुरुवात केली। इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं तुम्हाला म्हणजे छोटे पिल्ले दिसतात, जे की आपलं शेळी पालनामधलं मेन उत्पन्न असतं। तर त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तुम्ही जर शेडची रचना पाहिली मित्रांनो, शेड बघा तुम्ही, चालायचं लगेच माझ्या मागे यायचं। तुम्ही जर इथं शेड पाहिलं तर शेडच्या वरती ऊसाचं पाचट आहे मित्रांनो। इकडे बघा ऊसाचं पाचट आणि साईडला अशी जाळी लावलेली आणि इथं सिमेंट पोलचा वापर केलेला आहे आणि एकदम साध्या पद्धतीने जुगाडू पद्धतीने ह्याची रचना आहे मित्रांनो। तुम्ही जर पाहिलं इकडे पहा, या अशा पद्धतीने इथं ही गेटची रचना आहे। तर चला आपण सविस्तर माहिती पाहूया। तर प्रथमतः स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। जे आपल्याला प्रेक्षक पाहतात, जे शेतकरी पाहतात, त्यांना आपला परिचय द्या। मी अण्णासाहेब दत्तात्रय मिसाळ, राहणार खोकरमाव, तालुका शिरूर, जिल्हा बीड। बर, तर काय सांगता काका, आपल्याकडं सध्या किती शेळ्या आहेत? सध्या आपल्याकडे 50+ येतात। बर, तर तुमच्याकडे हे जे शेळ्या आहेत तर कुठली जात आहे आपल्याकडे? आपण गावरानला क्रॉस करून बिटल केलेलं आहे, म्हणजे गावरानला बिटलचा क्रॉस करून। बर, तर तुमचं जे फार्म आहे सध्या शेतामध्ये आहे, असं एकदम दुर्मिळ भाग असल्यासारखं हे ठिकाण आहे। तुम्ही शेतामध्ये मस्त कोटा केलेला आहे, कोट्याची रचना जुन्या पद्धतीने आहे। हो। आणि ही सुरुवात कशी केली तुमच्या, कसा डोक्यामध्ये प्लॅन आला की आपण शेळी पालन करावं? शेळी पालनचा शेतीला जोडधंदा म्हणून केलतं, पण शेतीला चे भाव फिक्स नसल्यामुळं याचे भाव कधीच कमी होत नाहीत, वाढतच चाललेले आहेत। त्याच्यामुळे आपण याच्याकडे वळलो। बरं, तर किती शेळ्यापासून सुरुवात केली होती? आपण 2 शेळ्यापासून सुरुवात केली। 2 शेळ्यापासून। बरं, सुरुवातीला ज्या 2 शेळ्या आणल्या होत्या त्या कुठल्या जातीच्या होत्या? गावरानच होत्या, आपल्या गावातून घरगुती घेतल्या। तर आता तुमच्याकडे सध्या 50 शेळ्या आहेत। 50 शेळ्याची संख्या लहान मोठी पाठीमागे दिसतात, शेळ्या दिसतात। तर बरं, कसं आहे काका, हे म्हणजे शेळ्या परवडतात का? बरं, शेळ्यासारखा परवडेबल दुसरा उद्योगच नाही। बरं, काय कशामुळे समजा हे परवडत आहे, काय सांगतात? याला मेंटेनन्स नाही, फिरून आणायचं, काम नसलं तर फिरायला जायचं, असलं तर आपलं या दावणीत चारा टाकायचा आणि सांभाळायचं। बरं, आता हे जे तुमच्या शाळेत अर्धबंदिस्त म्हणजे काही फिरायला नाही, फिरायला नाही, जागेवर। तर फिरायला कुठं? आपल्या इथं इकडे डोंगरात, आपल्या शेतात। बरं, आणि ह्यांना समजा बांधून असल्यावर काय चाराची लागवड वगैरे केलेली का? चारा गिन्नी गवत आहे, मका आहे, बर, तुती लावलेली काही, आणि बाकीचं तूर भुसकट असते, सोयाबीन भुसकट असते। तर शेळ्यांना सगळ्यात भारी कुठला चारा आहे बघ, जे की शेळ्याच्या तब्येती वगैरे होतात, कुठला असा एखादा चारा आहे सांगू शकता का? शेळ्यासाठी वाळ्या चाऱ्यात तूर भुसकट आणि वऱ्या चाऱ्यात मका। आता हे जे शेळ्या आहेत, आपलं मेन उत्पन्न असतं शेळी पालनामध्ये। प्रत्येक शेतकरी जर शेळी पालन करतो किंवा नवीन व्यावसायिक, आता मोठे मोठे शेळी पालन तुम्ही बघितले की त्याच्यामध्ये मेन उत्पन्न असतं आपलं पिल्ल्यांचं, म्हणजे जे कळड होणारे। तर तुमच्याकडे बिटल क्रॉसचे कळड आहेत, तर त्यांना तुम्ही कुठला खुराक देतात? खुराक आपल्या शेतातला जे निघन ते। आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो शेड मध्ये असं खाली कोबा केलेला असतो, तुमची इथं हे साधच आहे, काय कारण आहे? हे लघवी केलेली कोब्यात मुरत नाही, हे लगेच लघवी केली लगेच कोरडं पडून जाते, म्हणजे चंचल राहत नाही, वास येत नाही, म्हणजे शेळ्याला आजार वगैरे जास्त येत नाही।
त्या हिशोबाने तुम्ही हे बनवलेलं आहे. बरं, आता तुमच्याकडे समजा एवढ्या मोठ्या शेळ्यात, आता कसं असतं कुठलाही व्यवसाय करत असताना त्याला बऱ्याचशा अडचणी असतात, म्हणजे तोटा असतो, नफा असतो. तर काय सांगता तुमचा अनुभव, तुम्हाला एखाद्या वेळेस असा काय अनुभव आलाय का, तुमच्या शेळ्याला काही रोग वगैरे आला काय? रोग येत, तोंड येणे हे असले, आपण त्याचं लसीकरण करून घेतो. कधी करता लसीकरण, म्हणजे कसं असतं, वर्षाला असतं का 6 महिन्याला? ते 6 महिन्याला असते 3 लसी. PPR, FMD, ETV. बर. तर शेतकरी मित्रांनो पहा, एकदम आपले सर्व सामान्य शेतकरी, गरीब शेतकरी, तर आपल्या वडिलांसारखे तुम्हाला जर व्हिडिओ मध्ये जर दिसत असतात, तर एकदम साध्या पद्धतीने त्यांची बोली भाषा तुम्ही जर ऐकली, तर बरेचसे आपण फार्मर पाहतो किंवा शेळी पालक पाहतो, त्यांना लसीचं नाव सध्या माहित नसतं. त्यांनी 3 प्रकारच्या लसीचं नाव सांगितलं. काय म्हणले, कुठल्या कुठल्या लसी? PPR, ETV आणि FMD. ह्या 3 लसी ते त्यांच्या शेळ्यांना देतात. तर इतकं काटेकोरपणे इथं नियोजन आहे, एकदम साध्या पद्धतीने. अजून काय सांगता की तुम्ही समजा इथे एक गव्हाण केली आणि तिकडं साईडला जी साधी गव्हाण आहे, इकडे दाखवा, ही साधी गव्हाण तुम्ही बघा. तर ही गव्हाण जी आहे ते एकदम साध्या पद्धतीने, इथं तुम्ही जर बघितलं, शेळ्या बसल्यात, आपण आल्यामुळे आता उठून गेल्या, पण ही जी रचना जर तुम्ही पाहिली तर खालून त्याला अँगलने लावलेलं आहे आणि वर असं बसायसारखं केलं की आपणही असं बसू शकतो. तर म्हणजे अशा पद्धतीने एकदम म्हणजे शेळ्याचं आरामदायी असं त्यांनी विचार केलेला आहे. इथं शेळ्या बसतात निवांत, आणि तिकडे जे बघितलं इकडच्या साईडला तुम्ही गव्हाण बघा, ही गव्हाण तुम्ही जर बघितली तर ही गव्हाण बघा, ही गव्हाण एकदम मजबूत इथं गज यूज केलेला आहे, आणि इथं गव्हाणीमध्ये असं गवत वगैरे. तर अशा पद्धतीने हे शेळी पालन आहे या इकडं. तर अजून समजा काय सांगता की तुमचं हे जे शेळी पालन आहे, सध्या तुमच्या शेळ्या इथं ज्या आहेत, तर यामध्ये सर्व गावरानच आहेत का इतर काय आहे? नाही, सर्व गावरानच, सगळे गावरान. हे जे आता हे पिल्ल आहे, हे बिटलचे क्रॉस मधलं आहे. हे बिटल क्रॉस मधलं आहे. तर मित्रांनो, बाकीचे समजे बिटल क्रॉस मधले आहेत. हे जे बारकाले पिल्ले दिसते ते, आणि हे मोठाले शेळ्या समजा गावरान आहेत. असे थोडं जवळ. तर तुमच्याकडे आता हे जे शेळ्या आहेत, तर आपलं जे मेन उत्पन्नाचा स्रोत असतो, जे बकरी असतात किंवा ज्या पाटी तयार होतात, ह्याचं तुमचं एकदम असं माळरानावरती तुमचं शेड आहे, तर ह्याचं विक्री व्यवस्थापन कसं असतं आपलं? विक्री व्यवस्थापन व्यापारी घेऊन जाते आपल्याला इथून. म्हणजे असं व्यापाऱ्यांना तुम्ही फोन वगैरे करता? हो, आपले इतके पिल्ले आता सध्या 15 विक्रीला आहेत, ते येतात घेऊन जातात. बरं, हे कसं तुमच्याकडे विक्री व्यवस्थापन, नगाने विकताय का तुम्ही किलो प्रमाणे? नगा. बरं, सरासरी एक किती महिन्याचं बोकड एवढ्याला जातं, असं काय सांगू शकता? 4, 5, 6 महिन्याचं बोकड 8,000 रुपयापर्यंत जाते. 8,000 रुपये? 7,000, 8,000 कमी जास्त होत आहे त्याच्यात. बर. तर एक अंदाजे समजा शेतीपेक्षा म्हणजे हे उत्पन्न भारी वाटलं तुम्हाला का शेतीचं उत्पन्न भारी वाटलं? शेळीचं उत्पन्न सध्या परिस्थितीत 1 नंबर आहे. बरं, काय कारण आहे बरं? आता बरेचसे प्रेक्षक जे आपल्याला पाहताय विचारामध्ये असते शेळी पालन करावं, तुमच्यासारखेचे व्हिडिओ पाहून किंवा बरेचसे फार्मरचे व्हिडिओ पाहून बऱ्याच शेतकऱ्यांच्या किंवा जे नवीन तरुण आहेत व्यवसायाच्या शोधामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये असं येतं. तर काय सांगता, कशामुळे बरं हे पोर्टेबलच आहे, म्हणजे कायच कारण आहे एवढं? याला आपलं अर्ध बंदिस्त असल्यामुळे आपल्याला चारात जास्त हे नाही. शेळीला आपण खुराक देत नाही, फक्त पिल्यालाच खुराक देतो. आपल्या चिंचाचे 5-25 झाड आहेत, लिंबाची झाड आहेत, लिंबाचा ढाळा कधी, चिंचाचा कधी, बोरीचा कधी मिळून ह्या आपल्या शेळ्या खात्यात. त्याच्यामुळे शेळीला खुराकाची गरज नाही, आणि 12 वनस्पती खात्यात ह्या कुठली बी. हो, त्याच्यामुळं खुराकही यांना नाही, फक्त पिल्याला खुराक चारतो आपण, आणि याच्यावर मेंटेनन्स नाही काही. म्हणजे शेतीतलं जे आपले बांधाचे झाड जे उगलेत त्या झाडाचं तोडून यांना खाऊ घालायचं, त्यामुळे जास्त खर्चच नाही. आणि बाहेरचा व्यवसाय करायचा म्हणलं दुकान वगैरे, अगोदर खत आणा, बी आणा, परत त्यांना कुक्कुट पालन करायचं म्हणलं तर अगोदर खुराक आणा, त्यांना लसी द्या. कुक्कुट पालनापेक्षा 10 पट तितकं जर यांना चारलं तर त्याच्यापेक्षा 10 पट उत्पन्न कुक्कुट पालनापेक्षा याच्यात मिळू शकतं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की कुक्कुट पालनापेक्षा शेळी पालन हा व्यवसाय पोर्टेबल आहे? पोर्टेबल. बर. तर ह्याचा रेटामध्ये म्हणजे जे रेट आहेत तुमच्या बोकडाचे, तर सुरुवातीच्या रेट मध्ये आणि आताच्या रेट मध्ये काही डिफरन्स वाटतो? जमीन आसमानचा डिफरन्स पडलेला आहे. पहिलं 3,000 जायचं, 4,000 जायचं, आता डायरेक्ट 8,000, 7,000, 9,000. कशामुळे किमती वाढल्यात बरं ह्या? तरी पण काय सांगता येईल तुम्हाला, काय वाटतंय कशामुळे किमती वाढल्या तेवढ्या? याला आपल्या हातात विकायची, समजा हे 8,000 मागितली, आपण 10,000 म्हणतो, तसं आपल्या शेतीतलं
ते दुसऱ्याच्या भरोश्यावर भाव आहे, याचा आपल्या भरोश्यावर आहे. आपल्याला परवडलं 10,000ला ते दिलं, नाहीतर राहिलं परत 6 महिने राहिलं तर त्याचे भाव वाढूनच येतो. नाही सध्या आता जे नॉनव्हेज समजा हॉटेल वगैरे झालेत त्यामुळे काही फरक पडला का? असे तुम्हाला एखाद्या आता समजा ढावारा जे मटणाची थाळी सध्या चालू आहे, तुम्ही ऐकलं असं कंदुरी मटण, त्याचे काही असं हॉटेलवाला गिरायक वगैरे तुम्हाला आलं का कधी? असं विचारलं का आम्हाला बोकडा आहे? हॉटेलवाले येतात, कटिंगवाले येतात, आपले रायमावचे कटिंगवाले, मार्केटवाले, व्यापारी येतात. म्हणजे सगळ्या प्रकारचे तुमच्याकडे येतात. मग पहिल्यापेक्षा आता थोडी मागणी वाढली. बर, तर नवीन तरुणासाठी काय सांगता की कसं आहे बरं हे व्यवसाय करायला पाहिजे का? नवीन साठी एक नंबर व्यवसाय आहे. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपलं साधं करावा, असं करावा, जास्त खर्च करू नये. आणि नंतर जो त्याच्यातून उत्पन्न चालू झालं तुम्ही चांगलं शेड करा. मी जसं पहिले पलीकडे केले तसं. म्हणजे तुमचं सुरुवातीचं हे शेड आहे ते आता केलं चालू आहे आणि त्याचं काम. बरं, काय प्लॅनिंग आहे तुमचं भविष्यामध्ये त्या शेडचं? त्याच्यात 100 शेळी करायचं प्लॅनिंग आहे. 100+? बघा मित्रांनो, 2 शेळ्यापासून सुरुवात केलेली, सध्या 50+ लहान मोठी शेळी आहे. आणि त्या म्हणजे जे आपले शेतकरीच म्हणायचं, शेतकरी मित्र ह्यांनी सांगितलं की 100+ शेळ्या ते करतात. विचार करा तुम्ही की 100+ शेळ्याचं उत्पन्न किती असणार आहे भविष्यामध्ये. आपण शेड बघितलं, तिकडचं सध्या शेड तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की शेडची रचना बघा, तिकडचं शेडाचं कामकाज कसं चालू आहे. आणि सुरुवातीला असं साध्या पद्धतीने त्यांनी शेड केलं. तर किती शेळ्यापासून बरं नवीन व्यावसायिकांनी सुरुवात करायला पाहिजे? किती तुम्हाला काय सांगताय? नवीन कमीत कमी 10 पासून सुरुवात करावा. 10 पासून? 5 पासून 2 पासून करले तर टाइम जास्त जातोय. आणि त्याच्यात 10 पासून केलं तर माणसाची रोजी तरी निघावा. ह्या हिशोबाने 10 पासून करायला, म्हणजे 10 पासून एक आपलं घरचं एक उत्पन्नाचा स्रोत वाढतो. बर, तर शेळ्यामध्ये कुठली शेळी भारी वाटली तुम्हाला आजपर्यंत? गावरान जे तुमच्याकडे बिटल आहे, गावरान मध्ये बिटल मध्ये काय फरक आहे बरं? गावरानमध्ये म्हणजे त्याला मेंटेनन्सच नाही, दवाई नाही ना, इंजेक्शन नाही ना, गोळी नाही ना, काहीच नाही. गावरानला खर्चच नाही. मग त्यामुळे बिटलला खुराक द्यावा लागते. बिटलचं स्ट्रक्चर मोठं असतंय, त्याच्यामुळे त्यांचं पोट नुसते याच्यावर भरत नाही, त्याला थोडं खुराक द्यावाच लागते. म्हणजे बाहेरचा मार्केटचा खुराक त्यांना द्यावाच लागते. म्हणजे ह्या गावरानलाच तुम्ही बिटल क्रॉस केलेला? बिटल क्रॉस करून आपण त्याच्यातूनच बिटल करीत चालू. म्हणजे डायरेक्ट बिटल नाही आणलं तुम्ही? गावरानला म्हणजे फक्त ब्रीडर बिटलचा आणायचा, तो 1 वर्षभर सांभाळायचा, तोच कुर्बानी टायमाला परत 15,000चा आणला तर 30,000ला विकतोय, परत 15,000चा दुसरा आणायचा. तुमच्याकडे आता इथं बिटलचा जो मेल आता मी विकला. म्हणजे शेळ्या सध्या प्रेग्नेंट आहेत पूर्ण 18 शेळ्या. काय प्लॅनिंग आहे? म्हणजे सगळ्या गाभण राहिल्याच्या नंतर विकून टाकायचा, परत ह्या वेल्याच्या नंतर परत ब्रीडिंगच्या टायमाला दुसरा आणायचा किंवा ह्या मधलाच एखादा, ह्याच्यातला नाही ठेवायचा. क्रॉसिंग असतो त्यामुळे हे क्रॉसिंग असतो, प्युअरचा आणायचा, परत आणायचा. ब्लड लाईन चेंज करीत चालायची त्याची. म्हणजे प्रत्येक 6 महिन्याला चेंज करता का? वर्षाला. मस्त प्लॅनिंग आहे. बरं, आता हे जे शेळ्या आहेत तुमच्याकडे, शेळ्याचं नियोजन कसं असतंय सोडण्यापासून? म्हणजे सकाळपासून कसं नियोजन चालतं तुमच्या? सकाळी आलो 6 वाजता यायचं, पूर्ण फ्रेश करून घ्यायचं, हे गव्हाणी फ्रेश करायचं, त्याच्यात भुसकट म्हणा, तुरीचं भुसकट म्हणा, कडबा म्हणा, हे टाकून द्यायचं, झालं. दुसरं काय नाही, करडं पाजायची. आणि समजा सोडायचे असल्यावर कसं नियोजन असतं? सोडायच्या नंतर 10 वाजता आपलं आले, 2 तास फिरवल्या, टाइम असला तर फिरून आणल्या, परत आणून टाकले, थोडं खायला टाकले, झालं. म्हणजे आता समजा काही लोक जे शेतकरी समजा किंवा नवीन तरुण आहेत, कंपन्यामध्ये ह्याच्यामध्ये 10-15 हजार रुपये 20,000 रुपयांनी काम करतात, बरं ते परवडतं का हे परवडतं? काय वाटतं तुम्हाला? कंपनीत लोकांच्या हाताला खाली करावं लागतं. हे आपण स्वतःचा मालक येतं. इथं आत्ता सोडायचं नाही, आपण 10 मिनिटांनी सोडू, 3रा पर्चाला सोडू. आता सध्या खायला टाकून घ्या, आपल्याला थोडं पाहुण्याकडे जाऊन यायची, काम करून यायची, चालतंय. म्हणजे काय कुणाला सुट्टी द्या म्हणायची गरज नाही, मनाचे राजा म्हणायची. बर, तर आता हे तुमचं फार्म आहे, सरासरी ह्या शेडला तुमचा किती खर्च आलता बरं? ह्या शेडला काय सांगतात? या शेडला आपला लय झाला तर 15,000 रुपये खर्च झालेला आहे. 15,000? त्याची साईज सांगता येईल का तुम्हाला? किती बाय कितीचा? 20 बाय 30 आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 20 बाय 30 मध्ये फक्त ओनली वन किती? 15,000 रुपये. 15,000 रुपये खर्च. 30 रुपये फुटाने हे मेड. फुटाने भेटतं का? हो. बर, अशा 9 3 7 12 मीडियाचा. आणि जाळी 10 फुटावर जाळी 2 बंडल.
बघा किती एकदम साध्या पद्धतीने जर व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर म्हणजे ह्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी 15,000 केलं कदाचित तुम्हाला जास्त लागू शकते. हो. तर अशा साध्या पद्धतीने तुम्ही शेळीची रचना करू शकता आणि शेळी पालनाची सुरुवात करू शकता. आणि ह्या शेळी पालनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला पोर्टेबल वाटेल त्यावेळेस तुम्ही साईडला तुमचं जर जागा असेल तर तिथं तुम्ही त्यांच्यासारखं शेड रचना करू शकता. बरं आता तुमच्याकडं एवढ्या मोठ्या शेळ्या आहेत, शेतामध्ये इथं तुमचं हे शेड आहे, तर मग संध्याकाळचं ह्यांचं नियोजन कसं असतं? संध्याकाळच्याला ते आतल्या आपण आता सध्या त्याच घरात कोंडीतो जुन्या, म्हणजे जे बंदिस्त दिसतंय ते हा म्हणजे कुत्र्याचं मांजराचं संध्याकाळी लांडग्याचं तिकडे कोंडायचं. त्याच्यात कोंडून टाकतो हा. आणि दिवसा येते मग सकाळी त्यांना संध्याकाळी असं बांधलेलं असतं का? बांधलेल्या नाही, मोकळ्याच असते. फक्त एखादी मारीत असली हा. तिलाच बांधून टाकायचं. बाकीच्या सगळ्या मोकळ्या मोकळ्या. मनाने जसं राहते तसं. हा. आणि सकाळी परत तिकडे सोडायचे. इकडे सोडायचं. एकदम भारी नियोजन आहे. बरं आता तुमच्याकडे जे कड आहेत, कडाला तुम्ही सांगितलं कुठला खुराक दिलाय तुम्ही कडाला? आपलं सोयाबीन भरडा आणि मका मिक्स मध्ये. बर, तर ते म्हणजे किती दिवसापासून सुरुवात करायला पाहिजे? म्हणजे पिल्लू जन्माल्याच्या नंतर किती दिवसापासून तुम्ही सुरुवात? ते खायला लागत आहे समजा 15-20 दिवसाच्या नंतरच आपलं मग थोडं थोडं चालू करायचं. सरासरी तुम्ही किती महिन्यामध्ये तुमचं पिल्ल विक्री करताय? आपण सरासरी 6 महिन्यापर्यंत सांभाळतो की मोठं व्हावा, चांगला दाम यावा. म्हणजे 6 महिन्यात चांगला दाम येतो. हो. बर, तर आता तुमच्याकडं जे कड आहेत कसं असतंय, मेन आपला विषयच काय आहे की शेळी पालनामधला मेन उत्पन्नाचा स्रोत कड आहे. बरोबर आहे का नाही? मग काही शेतकऱ्यांचं तिकडे बघा, काही शेतकऱ्यांचं कसं असतंय की शेळी पालन करतात पण कर्डाची जजमेंटच जमत नाही. शेळी गेली की 4 दिवसांनी म्हणा 8 दिवसांनी म्हणा कड दगावलेला तुम्ही बी ऐकला असेल. हो. काय सांगता, काय कारण आहे बरं, कसं करायला पाहिजे? करडासाठी प्रॉपर वेल्याच्या नंतर दूध जास्त न पाजणे, मापात त्याच्या पचन क्षमतेनुसार दूध पाजणे. एखाद्याला जास्त झालं तर पिंकोग्राफ वॉटर किंवा जिप्लाग्राफ वॉटर पाजणे, ते पचन होते. बाकी अजून काय सांगता की त्यांची ठेवण्याचं कसं व्यवस्था असली पाहिजे पिल्लांची? माझं तर आणि काय तसं ठेवण्याची व्यवस्था नाही, फक्त एक आत त्या घरात एक जाळी अशी कोपऱ्यात केलेली आहे. आता दाखवू शकता का? हो. चला आपण पाहूया त्यांचे करडाचं नियोजन कसं आहे. एकदम शेळची रचना बघा तुम्ही साध्या पद्धतीने. इथं करड येतं, करडाला अलग कप्पा केलेला दिसतो त्यांनी. आपण त्यांचं पूर्ण शेड पाहूया. इकडं संध्याकाळी ज्या ठिकाणी ते म्हणजे ज्या ठिकाणी हे पिल्ले बघा तुम्ही मित्रांनो, हे पिल्लू बघा एकदम कसं आहे दिसतं. किती महिन्याचं आहे हे? 1.5-2 महिन्याचे पिल्ले आहेत. हो सगळे. हो. हे बघा मित्रांनो सगळे करड बघा तुम्ही, एकदम मजबूत बांध आहे. आपण त्यांची रचना पाहूया. संध्याकाळी साध्या पद्धतीने तुम्ही चिरबंदी थोडं इटाचं आणि चौकट वगैरे तुम्ही बघा. म्हणजे रचना सांगायचा विषय की शेळी पालन अशा ठिकाणी असू शकतं. इथं बघा सिस्टमॅटिक एकदम. बोल. हे असं करण्यासाठी सेपरेट एक कप्पा केलेला आहे. तर पहा मित्रांनो, करडासाठी 8x10 संध्याकाळी ह्यामध्ये कळड. हो. आणि इकडे ह्याच्यात शेळ्या बघा. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं पण एकदम साध्या पद्धतीने दाखवण्याचं कारण असं आहे मित्रांनो, की आपण कशासाठी दाखवतोय की अशा ठिकाणी शेतकरी 50 शेळ्या सांभाळू शकतो. म्हणजे या ठिकाणी जर 50 शेळ्या सांभाळत नाही तर तुमचे जे मोठे मोठे शेड आहेत त्याला हे फिक्क पाडू शकतं, असं ह्यांचं शेळी पालन आहे. आणि इथं बघितलं तुम्ही, आपण काय करतो, बरेचसे शेळी पालनचे जे फार्म बघतो त्या ठिकाणी सगळी एकत्रित पद्धत असते. काही ठिकाणी भारी भारी अशी म्हणजे सुविधा असते. साध्या पद्धतीने मध्ये सध्या असं पिल्लाचं नियोजन केलेलं आहे. एकदम साध्या पद्धतीने इकडं पिल्ल कोंडण्यासाठी आणि इकडं संध्याकाळी मोकळ्या शेळ्या असतात. तर आता आपण बाहेर पाहूया त्यांचं शेड अजून एकदा. इथून जर तुम्ही पाहिलं इकडं बघा, इकडं त्यांचं शेड तुम्हाला दिसतंय जे की आपण 5 आटामध्ये बनवलेलं शेडची रचना बघा. आणि इथं पुन्हा अजून एक म्हणजे 3 टप्पे. इकडं मोठं शेड म्हणजे जुनं जे आहे संध्याकाळी कोंडण्यासाठी ते इकडं शेड. इथं करडासाठी म्हणजे करडाला फिरण्यासाठी स्पेशल करडा. आणि पलीकडे शेळ्या. तर हे मोकळे इकडे करड का बरं ठेवले तुम्ही? शेळी एखादी मारामारी करते, कोणचं करडू कोणच्या शेळी जातं प्यायला बघितलं ते धडकती, मग ते धडकिल्यामुळे संडास लागू शकते, त्याला आजार होऊ शकतो. आता तुमचे जे अलीकडे दिसतंय चांगलं महत्वाचं की जे तिकडे बघून सांगा की जे ढेंडाळू त्यांना लागू नाही किंवा त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे बरं? समजात पिल्लासाठी बोरीचा पाला 1 नंबर
त्याच्यामुळं ढेंडळत नाही, तब्येत स्ट्रॉंग राहते, खायला चिकट राहतो, आयुर्वेदिक राहतो. असं आहे ना. हो. बरं, जे आता शेतकरी बरेचसे मी पाहतो की शेळ्यांना ते शिवरीचा पाला देते, ते काय कारण आहे? शिवरीचा पाला लहान पिलाला बुळकोंड लागते, हा. ते चालतोय चांगले. थोडा पहिल्यांदा चालू करताना थोडा थोडा देत चालू केला, हा. त्यांना एकदा पचनची सवय लागली तर शिवरीचा पाला अतिउत्तम. म्हणजे नंतर द्यायला पाहिजे. नंतर द्या. आणि सुरुवातीला बोरीचा पाला. बोरीचा पाला. बघा शेतकरी मित्रांनो, असे छोटे छोटे मुद्दे असतात ते बऱ्याच नवीन शेळी पालकांना माहित नसतात. जुने जे शेळी पालक आहेत त्यांना हे गोष्टी माहिती आहेत, पण नवीनसाठी आपण तो प्रश्न केला होता की तुम्हाला जर शेळी पालनामध्ये तुमचे जर कैडाच्या तब्येत जर चांगल्या ठेवायच्या असतात तर बोरीचा पाला दिला पाहिजे. आणि आता तुम्ही जे खायला दिलं तर त्यामध्ये तुम्ही सांगितलं की कुठलं काय प्रकार दिलता खायला? आपण सोयाबीन, गहू भरडा, मकाचा भरडा. सोयाबीन जे आहे तर ते म्हणजे सगळं भरडून मिक्स केलं होतं. हो, मिक्स. बरं, त्याचं काय असं प्रमाण ठेवलेलं आहे का? कसं कसं द्यावं तुम्ही? नाही, आपण असंच देतो. अंदाजेच आपलं नाही, आपलं घरच शेतातलं निघत आहे ना. आपण काय विकत काय आणत नाही. शेतातला गहू, शेतातली बाजरी, मका, हे शेतातलं जे मार्केटला 4000 रुपये क्विंटल सोयाबीन चाललंय. पेंड आणायची म्हणलं तर 4000 रुपयाला पोतं आणावं लागतंय. त्यापेक्षा मार्केटला विकण्यापेक्षा मी काढायलाच आपलं जे शेतातलं निघत ते मिक्स करून काढायला द्यायचं. बरं, तुम्ही हे जे दिलं तर हे 2 टाइम ठेवता का 1 टाइम काढा? कधी 2 टाइम ठेवतो, कधी 1 टाइम ठेवतो, तसं काही नाही. जसं ऍडजस्ट होईल तसं ऍडजस्ट होईल. पण 1 टाइम कन्फर्म. 1 टाइम कन्फर्म. म्हणजे मग सकाळी जर नाही झालं तर संध्याकाळी तरी कन्फर्म द्यावंच लागतं. असं आहे ना. बरं बरं. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं आपलं मिसाळ सरांचं शेळी पालन फार्म, जे की गावरानला बिटलनी क्रॉस केलेलं तुम्ही जर पाहिलं. आता त्यांचं नवीन एक शेड होतंय, 100+ टार्गेट आहे. ज्यावेळेस त्यांच्या 100+ शेळ्या होत्या त्यावेळेस आपण नक्कीच त्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या मार्फत दाखवूया. एकदम साध्या पद्धतीने जसं आपले शेतकरी सांगतात त्या पद्धतीने माहिती मी तुमच्याकडे पोहोचण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि हे जे फार्म आहे मित्रांनो, खोकरमाव गावापासून रायमावच्या दिशेने जर तुम्ही जात असताल त्या 2 किलोमीटर अंतरावरती त्यांचं फार्म आहे. एकदम साध्या पद्धतीने 2 शेळ्यापासून सुरुवात केली होती. 50+ लहान मोठे म्हणजे शेळ्या तुम्हाला दिसत आहेत. इकडे पाठीमागे तुम्ही जर पाहिजे तर शेळ्या बसलेल्या काही छोट्या मोठ्या. आता जे त्यांच्याकडे 50+ लहान मोठी संख्या आहे आणि हे नक्कीच 100+ कडे जाऊ शकतात. त्यांचा अनुभव एकदम साध्या पद्धतीने शेडची रचना, साधा खर्च 15,000चं हे शेड, अशा पद्धतीने त्यांचं शेड होतं. त्यांनी सांगितलं की कसं तुम्ही शेळी पालन करायला पाहिजे, नवीन सुरुवात किती शेळ्यापासून करायला पाहिजे, काही छोटे मोठे बारकावे आपण या व्हिडिओमध्ये पाहितले, बरेचसे गोष्टी पाहितल्या. त्यांनी सांगितलं की इथं कोबा जर केला तर काय प्रॉब्लेम आहे आणि जर आपण असं मुरुम टाकला तर काय, बऱ्याचशा माहिती इथं आपण त्यांची हे बसण्याची सिस्टम जर पाहिजे तुम्ही तर बघा इथं आता कडू बसलेलं तुम्हाला दिसतंय की असं जर तुम्ही केलं तर ज्यावेळेस पिल्लू म्हणजे खाद्य खातं आणि असं बसल्याच्या नंतर रवंत करून निवांत असं शेळी कडू असं बसू शकतं तुमच्या फार्मवरती. असं तुम्ही पाहून घ्या, असं टेक्चर तुम्ही करू शकता. तिथं पण असं काय ते कूलरचं मांडलेलं आहे, पलीकडे टिपाडाचं मांडलेलं तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यावर सध्या पिल्ले बसतात. छोट्या मोठ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या फार्मवरती बारकावे लक्षात घेऊन असं केलेलं आहे. हे मोठ्या फार्ममध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि इकडे शेळ्या निवांत बसलेल्या. सकाळी काय तिथं चारा बघितला तुम्ही तर तिथं गवत टाकलेलं आहे. आता थोड्या वेळ त्यांनी ते शेळ्या त्यांच्या इथं सोडणार आहेत, आपण पाहूया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजलं, काही गोष्टी नाही समजल्या, ते नक्कीच आम्हाला तुमच्या अनमोल प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवनवीन शेतीविषयक, व्यवसायविषयक यशोगाथा पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. राम राम.